हातात कोयते आणि तलवारी घेऊन 7 ते 8 जणांच्या टोळक्यांनी दहशत माजवत रात्री 1:30 वाजेच्या सुमारास 4 चाकी आणि दुचाकी वाहनांची तोडफोड करत घराच्या दरवाजावर कोयत्यांनी आणि लाकडी दांडक्यांनी वार करत दहशत माजवण्याचा प्रकार अंबड परिसरातील आझाद नगर खाडी येथे घडला। या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्याच्या संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवार दिनांक 17 रोजी पहाटे 1:30 वाजेच्या सुमारास संशयित आरोपी गैसुद्दीन रजामुल्ला शेख राहणार संजीवनगर अंबड आणि त्याच्या 5 ते 7 साथीदारांनी दुचाकीवरून येत तक्रारदार अमीन हारून खान वय वर्ष 22 राहणार आझाद नगर खाडी अंबड यांच्या घरासमोर पार्क केलेल्या 4 चाकी आणि दुचाकी वाहनांची कोयते आणि दांडक्याच्या सहाय्याने तोडफोड केली। तसेच या ठिकाणी उभ्या असलेल्या एका छोटा हत्ती आणि 2 दुचाकीचे देखील नुकसान करत दरवाजा आणि खिडक्यांवर कोयते आणि तलवारीच्या सहाय्याने वार करत नुकसान केले। नागरिकांना देखील शिवीगाळ करत धमकी दिली। या प्रकरणी अमीन खान यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस करत आहे। दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी प्रशांत निरंतर, नवीन नाशिक।